गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. आज तसा पण मंगळवार आहे आणि आपले लॅमिनेट आलेले नाही, त्यामुळे कारागीर पण नाही आजच्या दिवशी तिथं. तर मार्केट पण बघणार मी आता. जवळजवळ आता 9:30 वाजत आलेले. थोडं मार्केट 5-10 मिनटे बघितलं, पण आता अजून थोड्या वेळ बसतो. म्हणजे आज तर मी थोडा खाली आहे, त्यामुळे मी 10:30 वाजेपर्यंत मार्केटला बघणार आणि नंतर आपल्या नवीन घराकडे जाणार. मग तर सार्थक पण आज बाहेरगावी जाणार. त्याची JEEची एक्झाम आहे उद्या 21 तारखेला, तर त्यामुळे तो मित्रांसोबत आजच मुक्कामी जाणार. म्हणजे आमचे जे साडू आहेत त्यांचा मुलगा तो पण नाशिकलाच राहतो, तर त्याच्याकडे तो मुक्कामी जाणार. मग बंधू त्यांचा मुलगा पण आणि माझा पण मुलगा ते पण इयत्ता 8वीमध्ये जातात, तर त्यांची पण एक्झाम चालू झालेली. आता बघा, एक्झाम तर चालू झालेली, पण करताय काय मी तुम्हाला दाखवतो. बघा काय करतोय सर्विस. ब्लॉग पाहतोय. ब्लॉग कोणता ब्लॉग बघतोय? हे बघा, याची आज एक्झाम आहे आणि तो ब्लॉग बघतोय. कालचा आहे की आजचा आहे? कालचा आहे. आज सकाळी अपलोड केलेला व्लॉग दिसतोय हा, तर हा व्लॉग बघतोय. तुझी एक्झाम चालू आहे ना, हा. मग अभ्यास कर ना, व्लॉग नंतर बघता येईल. तुला काय थंडी वाजते काय? नाही, आत्ताच नोटबुक ठेवली, आत्ता बसलो थोडं. तू तर इथं बसलेला आहे मस्तपैकी रजाईमध्ये. आता चाललोय ना शाळेत. अभ्यास कर, एक्झाम आहे आज तुझी. 15-20 मिनिटानंतर पुन्हा मार्केटला बघतोय, तर मार्केट पुन्हा खाली. वरती जायचं नाव नाही पुन्हा. बघा, कंटिन्युअसली मार्केट खालीच येत आहे. सर्व स्टॉक निगेटिव्ह दिसत आहे आज, पण तेजी नाहीच आहे मार्केटमध्ये. आता बहुतेक जण म्हणतील की हे मार्केट खाली येतं आहे, खूप जण पॅनिक होत असतात, पोर्टफोलिओ सेल करून टाकतात. काहीच फायदा नसतो. बनवून राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि ETF आहेत, ETFमध्ये खूप मजा येते. तुम्हाला ETFचा चार्ट पण दाखवतो मी. आज पण जवळजवळ 4-4.5% वरती ETF. मी पण मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ETF बाय केलेले होते आणि खूप जणांनी केलेले होते, कारण की मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी जी गुंतवणूक करतो ना आपण, ती चांगली मानली जाते. चांगला मुहूर्त असतो. बघा, त्याच्यामध्ये ज्यांनी पण इन्व्हेस्टमेंट केली ना, 3 महिन्यात पैसा डबल. कारण की सिल्वरचे भाव बघा कसे जात आहे वरती, तर सर्वांचा पैसा बनलेला आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवेल आत्ताच्या वेळेला. हे बघा, सिल्वर बीच जवळजवळ 4% अप दिसत आहे. 4% अप आहे हा भाव. बघा, आजचा भाव आहे वरती. प्रत्येक दिवसाला आपण बघतोय ना, ते वरतीच दिसतं आहे आपल्याला. खूप छान रिटर्न बनवून दिलेले. म्हणजे मागच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये ना, सिल्वरचे भाव तुम्ही बघताय सर्वजण किती वरती जात आहे. त्याचा फायदा आपण ETFद्वारे घेत असतो, त्यामुळे खूप मस्त चाललेलं आहे वरती सिल्वर. आणि हे बघा, बुल्स समोर ठेवलेले बुल्स. हा बुल्स बघा, माझी जी स्क्रीन आहे ना, स्क्रीनमध्ये मी चार्ट बघत असतो ना, तिथे हा बुल्स ठेवलेला असतो. तर हा 2024मध्ये पुण्यामध्ये जे मीट झालं होतं ना, जी आपली शेअर मार्केटची बॅच असते, तर त्यांनी मला हा बुल्स गिफ्ट केलेला होता. बुल्स म्हणजे मार्केटमध्ये तेजीचं साईन असतं हे. आपल्याला तर वाटतं नेहमी मार्केटमध्ये तेजीच असली पाहिजे, पण मंदी पण असली पाहिजे. मंदी पण आपल्यासाठी एक संधी असते, त्यामुळे मार्केटमध्ये मंदीला पण घाबरायचं नसतं आपण. तर ही बुलची जागा, बुल्सला त्यांच्या जागेवरती ठेवून देतो. आता इथेच ठेवलेला असतो बुल्स नेहमी. ही माझी स्क्रीन असते, ह्या बाजूला एक असते. आता आपण आपल्या नवीन घराकडे जायचं आहे, त्यामुळे मी चालू नाही केली. आणि इकडे हा लॅपटॉप असतो. अशा पद्धतीचा सेटअप आपला आहे. मी इथेच बसलेलो असतो मग, आणि बुल्स समोर ठेवतो. मग याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला मार्केट वरती जाईल. बरं, बहुतेक लोकांचे गैरसमज असतात. बुल्स आहे ना, त्याला समोर ठेवलं की मार्केट वरतीच जात असतं. तसं काही नसतं. ते एक साईन आहे तेजीचं. ते मला गिफ्ट केलेलं आहे आपल्या बॅचने, त्यामुळे मी इथं ठेवलेलं आहे त्याला. मार्केट तर खालीच आहे. तर मी आता जातो आहे आपल्या नवीन घराकडे. तर इथं दुकानात गेलो. अभ्यास कर ना, पेपर चालू आहे ना तुझे. मुलांचे पेपर चाललेले पण अभ्यास करत नाही. रोशन, तू काय करतो इथं? पेपर नाही तुझा? मग अभ्यास झाला का तुझा? प्रश्न विचारू तुला. जाय पुस्तक घेऊन ये बरं तुझं. हे पुस्तक घेऊन बरं. मी पुन्हा आता आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे. मार्केटला बघितलं. मार्केट तर काही एवढं खास चालत नव्हतं, तर म्हटलं चला आता आपल्या साईटवरती जाऊया, थोडं चक्कर मारू, इथं साफसफाई करू. माझं रुटीनच आहे ते. आलं की दरवाजे उघडायचे आणि थोडी साफसफाई करायची. काम चालू झाल्यावरती तर मग शक्यतो इथेच असतो बसलेलो मी दिवसभर. दुपारी जेवण करण्यासाठी जातो. तर इथं आले तर बघतं, इथं समोर एक ग्राउंड होतं. मी तुम्हाला मागे दाखवलेलं पण होतं. इथं ना सकाळी सकाळी मुरुम येऊन पडलेलं आहे.
माझ्या मते ते प्लेन करून काहीतरी प्लॅन आहे त्यांचा. मला तरी वाटतं तिथे त्यांचं प्लॉटिंगचंच असेल. त्यांना पण तिथे लेआउटच पाडायचं आहे वाटतं. ते ग्राउंड नव्हतं का? हे बघा इथे पाठीमागच्या बाजूला ग्राउंड आहे बघा. हे बघा समोरच्या बाजूला तिथं JCB पण उभा आहे. त्यांनी रात्रीतून खूप मुरुम टाकलेला आहे इथं. उद्या प्लेन होईल म्हणजे हा पूर्ण एरिया जो दिसतो ना समोरचा हा प्लेन होईल. इथं अगोदर ते म्हटले होते, मी जे मालक आहेत ना शेतीचे त्यांच्यासोबत भेटलेलो पण होतो 5-6 महिन्यांपूर्वी. तर ते म्हटले होते की इथं प्लॉटिंगचंच चाललेलं आहे, लेआउट होणार आहे नवीन. झालं तर चांगलंच आहे मग. मुरुम बघा शरद भाऊ किती टाकला. अहो पाणी मुरुम किती टाकलं ठीक आहे सांगा सर दररोजी कोणती? हा ती डिक्की काढून टाकली ना. सवय लागली ना हा त्याच्यामध्ये मग काहीतरी टाकलेलंच राहतं. हा. ते घेऊन येतो मग गाडीला टाकून. इकडे बघा ना मुरुम किती टाकलं तो रात्री. अहो उद्या रात्री तुमच्या घरात टचून माहिती आहे का ते? या साईडला होईल आज रात्री पण टाकतील ना. पण लय भारी दिसतं बरं का आता मुरुम टाक इथं प्लेन होऊन जाईल आता जागा. साफ होईल इथं. एकदम चकाचक. थोडासा झाडू मारून घेतला इथं. अहो एकदम निर्मळ झालं ना क्लीन झाला एरिया. हे येड्या जाळून लोकांना टाकलं. हटून घ्या नंतर काय आहे की नाही हे जाळत नाही ना त्यांना इथं आपलं जे आहे ना. पेटून तेवढं ना तुम्ही आहे तेवढं. हे याला टाकू का पेटून? हा पेटून टाकायचे त्यांना म्हटलं तुम्ही सकाळी पाणी तापायचं इथं. ही पेंटर लोक जे आहे ना आमचे त्यांना म्हटलेलं होतं हा जो भुसा असतो ना प्लायचा हा छान जळतो. त्यांना म्हटलं याच्यामध्ये पाणी तापत जा तुम्ही चुलीवरती. गच्चे लोक ते तापवत नाही. ते काय करतात प्लायचे तुकडे काढतात आतून आणि ते जातात मग इथं. हे मस्त आग होते शरद भाऊ याची. मेजर सने बघा मुळा पण लावला पाहिजे खायला घरगुती. मुळा पण आहे. मग तेव्हा मुळा पेंटर लोकांनी किती खाल्लं ना. पोस्ट राहिलं का? याला आपण काय करू राहिला आलो का शरद भाऊ? मस्त आहे ना इथून अशी माती टाकून देऊ पूर्ण. माती कोथिंबीर पालक कोथिंबीर वगैरे पालक सर्व टाकून देऊ. तो मुळा मस्त येईल या त्याला जागेत. डिंगरी आलं बरं का? डिंगरे आहे का त्या? डिंगऱ्या राहतात त्याला हां मुळ्याला. मस्त येतील झाडं इथं. तर थोडा खाली वेळ आहे तर मी तुमच्यासोबत एक डिस्कशन करतो. तर सोने चांदीचे भाव जे आहेत ना आत्ताच्या वेळेला बघा कुठे जाऊन पोहोचलेले. म्हणजे मागच्या 3-4 वर्षांमध्येच आपल्याला हे भाव खूप वाढताना दिसत आहे. आता खूप लोक फिजिकल गोल्ड फिजिकल सिल्वर असतात ना ते बाय करतात. प्रॉफिट बनतं तिथं असं मी म्हणत नाही की प्रॉफिट बनत नाही. प्रॉफिट त्या ठिकाणी पण बनत असतात. पण कसं सिक्युरिटी की घरात एवढं मोठं सोनं ठेवायचं तर तिथे पण थोडासा धोका असतोच. आजकाल आपण जसं स्टॉक मार्केटमध्ये काम करतो ना म्हणजे अनेक व्यक्ती असतात करतात काम स्टॉक मार्केटमध्ये तर तिथे आपल्याला त्याचे ETF बाय करता येतात. आणि ETFमध्ये ना खूप सेफ्टी असतं खूप म्हणजे आपला जो चॅनल आहे ना दीपटेक नावाचा त्याच्यावरती मी नेहमी सर्वांना सांगत असतो की ETF खूप सेफ आहे. कोणताही ETF चांगल्या लेवलवरती जर बाय करून ठेवला ना होल्ड केला भविष्यासाठी तर खूप छान रिटर्न त्याच्यामध्ये पण बनत असतात. आणि एक सेफ गुंतवणूक असते. एक वेळेला तुम्ही स्टॉकमध्ये पण चुकू शकतात. आता खूप सारे स्टॉक असतात ना आपल्या शेअर मार्केटमध्ये की त्यांचे शेअर्स जर तुम्ही खरेदी करून ठेवले ना आता तो स्टॉकवरती जाईलच असं नाही. त्या कंपनीचा भाववरती जाईलच असं नाही आहे. तर तिथे काही वेळेला तुम्हाला लॉस पण सहन करावा लागू शकतो. खूप सारे म्हणजे माझ्यासमोर उदाहरण आहे. बाटा नावाचा स्टॉक आहे बघा किती दिवस झालेले खाली तो कंपनी चांगली. मग असं कंपन्यांसोबत होत असतं. पण आपण जर त्यांचे ETF बाय केले ना आता खूप जणांनी ETFमध्ये म्हणजे ज्यांनी होल्ड करून ठेवलेले ना ETF तर त्यांनी सॉलिड प्रॉफिट बनवलं आहे ETFमध्ये. इतके छान असतात म्हणजे खूप लोक त्याच्यात ट्रेडिंग पण करतात. ट्रेडिंग पण चांगलं असतं काही अडचण नाही. आणि गुंतवणुकीचं जर म्हटलं ना तर मला तर ते योग्य वाटतं. मी पण मागच्या जवळजवळ 5 वर्षांपासून मी त्याच्यामध्ये करतो आहे ट्रेडिंग. मी पण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो आणि इन्व्हेस्टमेंट पण करतो त्याच्यामध्ये. तर आणि सिल्वरचे भाव बघा ना कुठे जाऊन पोहोचले 3,12,000. कुठे आपण त्या सिल्वरला म्हणजे माझे व्हिडिओ बनवलेले आहेत ना तेव्हा सिल्वरचा भाव माझ्या मते 60-70 हजार रुपये असेल किंवा त्याच्यापेक्षा पण खाली असेल. तेव्हापासून त्याचे ॲनालिसिस मी करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा मग तो भाव आत्ता 3,12,000वरती. मग इन्व्हेस्टमेंटचं हेच असतं की जर 60-70 हजार जेव्हा सिल्वरचे भाव होते आणि त्यावेळेला जर समजा आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असती तर मग बघा रेटिंग किती असते. आणि कमी कालावधीमध्ये ते पण असं नाही ना की जास्त कालावधी 15-20 वर्षांचा. खूप कमी कालावधीमध्ये ते रिटर्न आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इन्व्हेस्टिंगमध्ये खूप पॉवर असते. खूप लोक आजकाल शेअर मार्केटमध्ये एकाच दिवसामध्ये श्रीमंत बनायला जातात. खूप लोकांचं आहे माझ्या आजूबाजूला पण मी बघतो आहे की त्यांना वाटतं की ना मी मोठा पैसा एकाच दिवसात बनवला पाहिजे. आणि ह्या आशेनेच ते शेअर मार्केटमध्ये येत आहे. आणि शेवटी लॉस होतो. नावं ठेवून जातात की ते मार्केट खराब असतं त्याचं काही खरं नाही. अहो तुम्ही चुकताय. तुम्ही काम चुकीच्या पद्धतीने करताय. शिकण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. खूप आहे माझे मित्र पण आहेत की त्यांनी चुका केलेल्या आहे
त्यासाठी त्याच्यामध्ये ना शिकायला पाहिजे. गोल्ड आणि सिल्वर जे असतं ना याच्यामध्ये खूप मस्त इन्व्हेस्टमेंट आपल्याला ETF द्वारे करता येते. खूप मस्त असतं ते. आता तुम्ही सर्वजण करताय की मला माहीत नाही, कोणी करत असेल तर मला सांगा कॉमेंटमध्ये की मी पण करतो सिल्वर बीज आणि गोल्ड बीज बाय. तर मी माझ्या सालाच्या घरी आलेलो होतो. त्याच्या घराचं बांधकाम चाललेलं आहे. तर ही जागा आहे बघा, इथे घर पाडलेलं आहे त्याचं. तर इथेच खाली फुटिंग वगैरे घेऊन झालेलं आहे त्याच्या. तर तो म्हटला होता की एक चक्कर मारा, कसं काय नियोजन करायचं, कारण की हे पहिले घर जे असायचे ना मातीची, मग आता इथे फुटिंग घेऊन वरती भिंती बांधायच्या आणि वरती स्लॅब टाकायचं. त्याचं पत्र्याचं घर होतं पहिले. हे जुनं घर होतं. मग आता हे सामान वगैरे पण त्याचं असंच पडलेलं आहे इथे. हे असंच पडलेलं आहे सामान. आजींचं वय किती? 96 ना गं? 96 वर्ष रनिंग आहे आजींचं वय. 96 म्हणजे जवळ आता 100पर्यंत पोहोचलेले आहे आजी. हे छोटं बाळ, रिंकू शाळेतून आली का? हे बाळ बघा छोटं, सागरचं बाळ आहे छोटं. ही गायत्री पण इकडेच आलेली, एक्झाम होत्या ना त्याच्यासाठी आलेली. आता आम्ही भरपूर वेळ झालेला बसलेलो येत आहे, गप्पा गोष्टी झाल्या, घर पण बघितलं, आजींची पण भेट झाली, सर्वजण इथे होते घरी. काय नाव हिचं? आद्विका. आदू. तर सासरवाडीला जाऊन आलेलो आहे. सर्व मंडळी जी होती सासरची ती पण भेटली. गायत्री पण आलेली होती तिथं, तर तिची भेट झाली. आजींसोबत पण गप्पा मारल्या थोड्या वेळ, जवळजवळ 2 तास होतो. आज वेळ मिळाला त्यामुळे एक चक्कर मारला आणि घराचं काम मला बघायचं होतं कसं चाललेलं आहे, तर मग ते पण बघून आलेलो आहे मी. आणि आता आपल्या नवीन घराकडे मी आलेलो आहे पुन्हा. शरद भाऊ पण आलेले इकडे. शरद भाऊंजवळ 2 आहे डॉग, एक हॅपी आणि याचं नाव खोक्या ठेवलेलं आहे बघा. हा पण एक आहे. हे दोघांना घेऊन येत असतात संध्याकाळी ते. हॅपी पण आत्ताच येऊन गेलेला होता. आणि थोड्या वेळापूर्वीच जो फ्रेंच डोअर आपला फिट केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये सिलिकॉन भरायचं बाकी होतं. तर मग ते मिस्त्री जे होते ते आलेले होते, त्यांनी सिलिकॉन पण भरून दिलं. आता मी जातो घरी, कारण की वेळ पण झालेला आहे. थोडासा अंधार पडलेला आहे हलकासा. आता लाईट वगैरे लावून देतो. आणि अंधार पण एवढा लवकर पडत नाही आता, अंधार पण लेटच पडतो आहे. नाही तर ह्या वेळेला तर पूर्ण अंधार असायचा, अजून तर थोडं उजेडच आहे. पण मी आता लाईट वगैरे लावून देतो घरातले आतले, आणि मग दरवाजा बंद करून जातो. नंतर पेंटर लोक इथेच राहतात, ते येतात. मग नंतर आपलं जेवण वगैरे बनवून आपल्या घरामध्येच झोपतात आतमध्ये. आणि आजच्या दिवसासाठी व्लॉग मी ते संपवतो. जय हिंद.